हॅलो फ्रेंड्स, आपण 5 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत. त्यानंतर सरकती योजना पण पाहिली होती. आता ही पुढची योजना 6वी पंचवार्षिक योजना आपल्यालाच पाहिजे. ओके, तर या योजनेचा जो कालावधी आहे तो 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 असा आहे. 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985. योजनेच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या इंदिरा गांधी. ठीक आहे. आणि योजनेचे उपाध्यक्ष आहेत ते ND तिवारी, शंकरराव चव्हाण आणि PV नरसिंहराव असे हे योजनेचे उपाध्यक्ष होते. तर ND तिवारी जे होते ते ऑगस्ट 1981 पर्यंत, शंकरराव चव्हाण जे उपाध्यक्ष जे राहिले होते ते 1981 ते जुलै 1984. आता आपल्याला माहिती आहे की शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले होते, 1975 ते 77 आणि 1986 ते 88 या दरम्यान. तसेच ते भारताचे वित्तमंत्री सुद्धा राहिलेले होते. नंतर नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात ते भारताचे गृहमंत्रीसुद्धा होते शंकरराव चव्हाण. त्याच्यानंतर PV नरसिंहराव हे उपाध्यक्ष झाले नोव्हेंबर 1984 ते जानेवारी 1985 मध्ये. ठीक आहे. आता योजनेचा जो मुख्य भर होता तो दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीवरती होता. योजनेचे जे प्रतिमान आहे ते ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावरती आधारित होतं. ठीक आहे. नंतर योजनेचा जो संकल्पित GDP वृद्धी दर आहे तो संकल्पित आपण केला होता 5.2%, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यापेक्षा जास्त साध्य झाला 5.5%. ओके. योजनेचा जो खर्च आहे, प्रस्तावित खर्च होता तो 97,500 कोटी रुपये, पण वास्तविक खर्च किती झाला 1,09,292 कोटी रुपये. ओके. आता कोणत्या चित्रावरती जास्त खर्च करण्यात आला आहे, तर या योजनेमध्ये ऊर्जेवरती जास्त खर्च करण्यात आला 28%, त्यानंतर कृषी 24%, उद्योग 16%, वाहतूक आणि दळणवळण 16%, सामाजिक सेवा 16%. आता खर्चाची जी देणी भागवण्यासाठी यावेळी जादा कराची आकारणी करण्यात आली. ठीक आहे. तर योजनेची प्राथमिक अशी माहिती आहे. योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985. योजनेचे अध्यक्ष इंदिरा गांधी, योजनेचे उपाध्यक्ष ND तिवारी, शंकरराव चव्हाण, PV नरसिंहराव. योजनेचा मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. योजनेचे प्रतिमान ॲलन मान व अशोक रुद्र. संकल्पित GDP वृद्धी दर 5.2%, साध्य GDP 5.5%, प्रस्तावित खर्च 97,500 कोटी रुपये, वास्तविक खर्च झाला 1,09,292 कोटी रुपये. कोणत्या क्षेत्रावर जास्त खर्च करण्यात आला? सर्वात जास्त ऊर्जेवरती खर्च करण्यात आला 28%, त्यानंतर कृषी, उद्योग, वाहतूक, दळणवळण आणि सामाजिक सेवा. खर्चाची देणी भागवण्यासाठी जादा कर आकारणीवर जास्त भर देण्यात आला. आता योजनेच्या काळामध्ये कोणकोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले ते पाहूया आता. ठीक आहे. तर पहिली एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्यालाच आपण काय म्हणतो इंटिग्रेटेड रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम IRDP, हा 2 ऑक्टोबर 1980 पासून सुरू करण्यात आला. तर याचं उद्दिष्ट काय होतं, तर ग्रामीण गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर उचलून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे. ओके, हे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम याचं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम सुरू करण्यात आला 2 ऑक्टोबर 1980 पासून. तर यालाच आपण काय म्हणतोय नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम NREP. ओके. तर याचं उद्दिष्ट काय आहे, ग्रामीण गरिबांना उत्पन्न मिळवून देईल असं रोजगार मिळवून देणे. ठीक आहे. नंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम RLEGP, 15 ऑगस्ट 1983 पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. याचं उद्दिष्ट काय आहे, तर भूमिहीन ग्रामीण लोकांसाठी रोजगार मिळवून देणे व ग्रामीण भागात उत्पादक असे प्रकल्प निर्माण करणे, म्हणून ही ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. नंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रूरल एरियाज, म्हणजे DWCRA, महिला आणि बालकांचा विकास. ही योजना सप्टेंबर 1982 पासून सुरू करण्यात आली. तर याचं उद्दिष्ट काय होतं, ग्रामीण गरीब स्त्रियांना स्वयंरोजगार मिळवून देणे. आणि हा जो कार्यक्रम आहे DWCRA हा डेन्मार्क देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा 20 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला. कधी? 14 जानेवारी 1982 मध्ये दुसरा 20 कलमी कार्यक्रम. नंतर डेअरी विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला 1983 मध्ये. राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम सुरू करण्यात आला 1983 मध्ये. सालेम लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला 1982 मध्ये. हा सालेम लोह पोलाद प्रकल्प जो आहे तो तामिळनाडू राज्यामध्ये आहे तो, आणि तो सेल अंतर्गत येतो. सेल म्हणजे काय, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आणि हा जो लोह पोलाद प्रकल्प आहे तो रुंद पोलाद पत्रे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम येथे पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला 1982 मध्ये. हा प्रकल्प RINLच्या अंतर्गत येतो. RINL म्हणजे काय, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड म्हणजे RINL. आणि हा RINLला 2010 मध्ये नवरत्नाचा दर्जा मिळालेला होता. ठीक आहे. असा विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प. नंतर बायोगॅस कार्यक्रम सुरू करण्यात आला 1981-82 मध्ये. आणि हा जो कार्यक्रम आहे तो NBMMP म्हणजे नॅशनल बायोगॅस अँड मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला. ओके. नंतर बँकिंगमध्ये काय काय झालं, बँकिंगमध्ये काय काय विकास करण्यात आला ह्या योजनेवेळी,
तर 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कधी? 15 एप्रिल 1980 रोजी. ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होत्या अशा 6 बँकांचं 15 एप्रिल 1980 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. नंतर एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली. एक्झिम म्हणजे काय? एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक. ओके. 1 जानेवारी 1982 मध्ये निर्यात वृद्धी करणे आणि देशाचा परकीय व्यापार व गुंतवणुकीचा एकूण आर्थिक विकासात अंतर्भाव करणे या हेतूने एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली. कधी? 1 जानेवारी 1982 मध्ये. एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक. ओके. एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक. नंतर नाबार्डची स्थापना करण्यात आली. नाबार्डचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड. ओके. 12 जुलै 1982 रोजी याची स्थापना करण्यात आली. आणि नाबार्ड स्थापन करण्यासाठी काय करण्यात आलं? तर RBIचा कृषी पत विभाग, ग्रामीण नियोजन पत कक्ष आणि कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांचे एकत्रीकरण करण्यात आले. ओके. नाबार्डची स्थापना करण्यासाठी. कधी स्थापना करण्यात आली? 12 जुलै 1982 रोजी. ओके. आता याच्यामध्ये नोंद घेण्यासारखं काय आहे? तर शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार. ओके. म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष कोण होते? शिवरामन. तर यांच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा 1981 मध्ये संसदेत पास करण्यात आला होता. ठीक आहे. आता या योजना काळामध्ये कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत? तर ऑपरेशन ब्लू स्टार झालं. ऑपरेशन ब्लू स्टार हे कशा संबंधित आहे? तर अतिरेकी कारवाई संदर्भात. ओके. अतिरेकी. आता सुवर्ण मंदिरामध्ये हे अतिरेकी लपून बसले होते. त्यांचा खात्मा करण्यासाठी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार आणि यांची नेमणूक करण्यात आली. ओके. ही नेमणूक कोणी केली? इंदिरा गांधींनी केली होती. हे ऑपरेशन कधी झालं? 3 ते 6 जून 1984 रोजी. अतिरेकी कोण होतात? जर्नीसिंग भिद्रनवाले. ओके. आता सतवंत सिंग आणि बेअंत सिंग हे इंदिरा गांधींचे अंगरक्षक होते. त्यांनीच इंदिरा गांधींची हत्या केली 31 ऑक्टोबर 1984 रोजी. ठीक आहे. हे कळालं. ऑपरेशन ब्लू स्टार हे सुवर्ण मंदिराशी संबंधित आहे. आता नंतर भोपाळ गॅस दुर्घटना झाली. ओके. भोपाळ गॅस दुर्घटना कधी झाली? 2 व 3 डिसेंबर 1984 रोजी. कारखान्याचं नाव काय होते? युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड UCIL. आणि कोणता वायू त्या कारखान्यामधून लीक झाला? मिथाईल आयसोसायनेट. ओके. यामधला प्रमुख आरोपी कोण आहे? वॉरन अँडरसन. ठीक आहे. ओके. आता योजनेचं अनुमान कसं करायचं झालं तर काय करू आपण? सर्वाधिक यशस्वी योजना होती. 5.2% ठेवलं होतं, पण प्रत्यक्ष साध्य किती झालं? GDP 5.5%. वाढीचा दर हा 5% अधिक साध्य सुरुवात होण्यास या पंचवार्षिक योजनेपासून सुरुवात झाली. राष्ट्रीय उत्पन्नात एकूण 28% वाढ झाली. भाववाढ मात्र प्रत्येक वर्षी वाढतच राहिली. ओके. अन्नधान्याचं उत्पादन एकूण 145.5 दशलक्ष टन इतकं झालं. औद्योगिक वाढ मात्र मंद राहिली. याचं कारण काय होतं? तर औद्योगिक उत्पादनात वार्षिक वृद्धी दर 7% गाठायचा होता, पण प्रत्यक्षात मात्र 5.5% इतकीच ही वाढ झाली. ठीक आहे. तर ही अशी आपली ही 6वी पंचवार्षिक योजना आहे. ठीक आहे. आता परत एकदा आपण पाहूया की कोणकोणत्या योजना 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवल्या गेल्या. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना, DWCRA डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज. दुसरा 20 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला. डेअरी विकास कार्यक्रम, राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम, सालेम लोह पोलाद प्रकल्प, विशाखापट्टणम येथे लोह पोलाद प्रकल्प, बायोगॅस कार्यक्रम. बँकांमध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली. नाबार्डची स्थापना करण्यात आली. ऑपरेशन ब्लू स्टार आणि भोपाळ गॅस दुर्घटना ह्या पंचवार्षिक योजना काळामध्ये घडलेलं होतं. ओके. तर ही अशी आपली 6वी पंचवार्षिक योजना आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा फॉर द लेटेस्ट व्हिडिओज. कॉमेंट करा, शेअर करा. जे काही प्रश्न असतील तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचे रिप्लाय नक्कीच करेन. ओके. थँक्यू.